अचानक झालेल्या पावसामुळे नैसर्गिक आपत्तीचा फटका शेतकऱ्यांना बसतोय। नाशिकच्या नांदगाव येथे अचानक झालेल्या विजेच्या कडकड्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे आणि जेजुरकरवाडा इथे वीज पडून एका गायीचा मृत्यू तर एक बैल जखमी झाल्याची घटना घडली आहे। नांदगाव येथील पशुमालक उत्तम दगू जेजुरकर राहणार जेजुरकरवाडा यांचे 2 पशुगाय आणि बैल लिंबाच्या झाडाखाली बांधलेले होते आणि 30 ऑक्टोबर रोजी गुरुवारी दुपारी अंदाजे 2 वाजेच्या दरम्यान कडकड्यात अचानक विजेचा पावसासह हजेरी लावली। वीज पडून एका गायीचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून एक बैल जखमी झालाय। गाय तांबड्या रंगाची होती, अंदाजे वय 6 वर्षे होते। सदर घटनेची माहिती मालक उत्तम जेजुरकर यांनी दूरध्वनीद्वारे पशुवैद्यकीय डॉक्टर रोहित कुरे यांना संपर्क केला असता डॉक्टर कुरे यांनी घटनास्थळी पोहोचून जखमी झालेल्या बैलवर उपचार करण्यात आले, तर तलाठी तुषार बोडके यांनी घटनास्थळी पोहोचून तात्काळ पंचनामा करून घेतलाय। शेतकऱ्यांना अचानक झालेल्या पावसामुळे मका, गहू, बाजरी असे नुकसान तर झालेच आहे। आता पशूंना देखील संकट आले। पशुमालक उत्तम दगू जेजुरकर यांची शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे। हे आमचे बंधू अनिल उत्तम जेजुरकर राहणार जेजुरकर वस्ती गंगाधरी। आज दुपारी 2:30च्या सुमारास जो पाऊस झाला त्या पावसामध्ये वीज पडली। तर आमच्या बंधूची इथं लिंबाच्या झाडाखाली एक गाय आणि एक बैल बांधलेला होता। तर ती गायीवर वीज पडली, ती गाय दगावली आणि तिच्यासोबत जो बैल होता त्याला पण जखमी झाला आहे तो पण। तर आम्ही लगेच 3-3:30 वाजता आपले नांदगावचे पुढचे जे अधिकारी आहे किंवा आपले पशुवैद्यकीय अधिकारी त्यांना बोलवलं। ते घटनास्थळी आले, त्यांनी बैलावर उपचार केला आणि गायीचा पंचनामा करून बाकीची प्रोसेस पूर्ण केली। तर आमची शासनाला एकच विनंती आहे, आमच्या गरीब भावासाठी त्यांनी जी मदत पाहिजे ती केली पाहिजे। धन्यवाद। आज दुपारी 3च्या सुमारास श्री अनिल जेजुरकर यांच्या गोठ्यात किंवा म्हणजे यांच्या गोठ्यात वीज पडली असता एक गायीचा मृत्यू झाला व एक बैल जखमी झाला। त्यांनी 3:30 वाजता पशुवैद्यकीय दवाखाना नांदगाव येथे संपर्क केल्यानंतर आम्ही तातडीने इथे येऊन बैलाला उपचार केले व गायीचा पंचनामा व पोस्टमॉर्टम करण्यात आले। मराठी न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव।